आपणा सर्वांचं मी भगवद्गीतेच्या अध्याय 14वा जो गुणातीत योग हा आपण बघतोय, त्याच्यामध्ये मी मनापासून आणि हृदयापासून स्वागत करतो. पांडुरंगाच्या असीम कृपेमुळे गेले अनेक महिने आपण हा ज्ञानाचा जो यज्ञ आहे तो चालू ठेवलेला आहे. ज्ञान हे परमेश्वराने दिलाय आणि ऐकणारे आपण सारेजण आहोत. तर गेल्या वेळेस आपण अध्याय 14व्या मधले पहिले 2 श्लोक पाहिले होते आणि श्लोकाच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांचं खूप कौतुक केलं होतं की गुरूंच्या कृपेमुळे ते प्रवचन करू शकतात आणि गीतेसारखा अद्भुत जो ग्रंथ आहे तो साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये उदाहरणासह समजून सांगू शकतात. आणि पुढे ते अर्जुनाला असं म्हणाले की जे ज्ञान प्राप्त झाला असता जीवनामध्ये बदल होतो, मनुष्याचा देव होतो आणि असा जो देव झालेला आहे त्याला परत वेगळं काही करण्यासारखं राहत नाही, अशा आशयाचं त्यांनी पहिल्या 2 श्लोकामध्ये त्यांना सांगितलं होतं. आता आपण तिसऱ्या श्लोकापासून सुरुवात करूया. तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतात, हे अर्जुना, सर्व भूतांच्या उत्पत्तीला आणि विकासाला कारण असल्याने फार मोठी आणि व्यापक असलेली माया माझ्या स्थापनेचे ठिकाण आहे. त्यात मी गर्भधारण करतो, त्याच्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. आता हा जो श्लोक आहे हा एका ओळीच्या श्लोक करता साधारणपणे 48 ते 45 ओव्या माऊलींनी रचलेल्या आहेत आणि महत्वाचा श्लोक आहे तसं म्हटलं तर. असाच श्लोक पूर्वीच्या काही अध्यायांमध्ये आपण पाहिला होता. आता यात भगवंताला अर्जुनाला काय सांगायचंय की भगवंत असं सांगतात की मी पुरुष, पुरुष म्हणजे परमात्मा, त्यालाच आपण साध्या भाषेमध्ये जो आपल्या हृदयामध्ये त्याचं जे रूप आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. तर हा जो पुरुष आत्मा मी जो आहे, असा सर्वेश्वर मी जो आहे, मला ज्यावेळी सृष्टी निर्माण करायची असते त्यावेळी मी काय करतो की प्रकृती जी आहे, प्रकृती, ही प्रकृतीची मी निर्माण केलेली, त्या प्रकृतीमध्ये मी गर्भनिदान करतो. हे माझा आणि प्रकृतीचा संयोग होतो आणि माझा आणि प्रकृतीचा संयोग झाला. प्रकृतीचं दुसरं नाव काय? माया. या प्रकृतीचा किंवा मायेचा आणि माझा संयोग झाला की भूतांची म्हणजे सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती होते. म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या, त्यात मनुष्य प्राणी पण आला, या सर्वांची उत्पत्ती होते. ज्यावेळी माझा आणि तिचा संयोग घडतो त्यावेळी उत्पत्ती होते. मी फक्त संयोग घडून आणतो, पण उत्पत्ती कोण करते? ही प्रकृती किंवा माया ही सारी उत्पत्ती करते. त्याच्याबरोबर 2 प्रकारे उत्पत्ती होते. एक जी निर्जीव जीव सृष्टी बघतात ती पण असते आणि सजीव जी बघतात ती पण असते. त्याच्यात झाडं आले, वनस्पती आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, जे काय आपल्या नजरेला दिसत आहे ते सगळं आपण सगळं त्याच्यामध्ये आलो. तर ही माया किंवा प्रकृती माझं गर्भस्थापनेचे ठिकाण आहे आणि मी गर्भधारण करतो आणि त्याच्यामुळे सारी भूतांची उत्पत्ती होते. असा एक साधा आणि सोपा श्लोक परमेश्वराने सांगितला. या श्लोकामध्ये बरेच गूढ अर्थ आहे. जसं माऊलींचं आपण याच्यामध्ये विवेचन ऐकू तसं तसे गुह्य काय आहे तुमच्या लक्षामध्ये. तर माऊली काय म्हणतात, सर्वसाधारणपणे विचार करून पाहिले तर याला महद ब्रह्म असे नाव आहे. याची कारण मीमांसा अशी की हे महद इत्यादी तत्व आहे त्या सर्वांचे विसरती स्थान आहे. ते काय म्हणतात की महद ब्रह्म म्हणजे ब्रह्म आपण ऐकतो, ब्रह्म म्हणजे परमेश्वर, महद ब्रह्म आहे म्हणजे परमेश्वराचं जे दुसरं रूप आहे माया, कसं महद ब्रह्म आहे. ईशानी त्याचं संयोग झाल्यानंतर सृष्टी निर्माण. पुढे काय ते म्हणतात तर पुढे आपल्याला ते समजून सांगते की महद ब्रह्म म्हणजे काय. त्या महद ब्रह्मा म्हणजे जे 8 तत्व जी आहेत ती कशी विश्रांती घेत असतात त्यांच्यापासून हे महद ब्रह्म बनतं. ते 8 तत्व म्हणजे तुम्हाला सांगून देतो मी, तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे पंचतत्व जे आहेत, आकाश, पाणी, वायू, पृथ्वी आणि अग्नी, 5 तत्व, त्याच्याबरोबर जोडलं एक मन, अहंकार आणि 8वं जोडलंय बुद्धी. ही 8 तत्व ज्यावेळी एकत्र येतात त्याला महद ब्रह्म म्हणतात. या सगळ्यांबरोबर संयोग होते, प्रकृतीचेच भाग आहे ते सारे, बुद्धी पण, मन पण आणि पंचतत्व.
ही सारे बुद्धीचेच आपलं मायेचाच भाग आहे. हे 8 जे एकत्र आलेले मायेमध्ये याच्याबरोबर परमेश्वराचं मिलन होतं आणि मग जीवसृष्टी तयार होते. अर्जुन, हिच्यामुळे विकारांना नाना प्रकारचे बळते, म्हणून ही महद ब्रह्म आहे. आता सृष्टी जी असते, परमेश्वराचं तिचं मिलन झालं की म्हणजे काय होतं की एक आत्मा जो परमेश्वराचं रूप आहे तो या सृष्टीमध्ये, या मायेमध्ये येतो. तो कसं येतो ते आपण 4थ्या का 5व्या अध्यायामध्ये पाहिलंय. अध्यायाचा नंबर मला आठवत नाही, पण तो वर कुठेतरी असतो आत्मा. पाऊस ज्यावेळी पडतो तर पावसाच्या थेंबाबरोबर तो खाली येतो आणि मग मातीमध्ये मिसळतो आणि मग ज्याच्या पोटात जायचं त्याच्या पोटात जातो आणि मग ते तिथे स्त्री पुरुषाचं मिलन झालेलं असतं किंवा नर मादीचं मिलन झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये जातो. आणि ही पंचतत्व आहेत, आकाश, पाणी, वायू, अग्नी वगैरे, यांच्यापासून ते शरीर बनायला लागतं. त्याच्यावर अजून 3 अजून कोणती तत्व त्याच्यामध्ये मिसळली जातात. एक मन, दुसरं बुद्धी आणि एक अहंकार, अशी 8 तत्व एकत्र आली, याला आपण महद ब्रह्म म्हणतो. त्याच्यापासून हे शरीर बनतात. त्यांच्या पलीकडे असलेला पण त्यांच्यामध्ये असलेला कोण असतो? आत्मा. तो खरं त्यांच्यापासून वेगळा असतो, पण यांनी त्याच्या भोवती वेटाळा घातलेला असतं आणि त्यामुळे त्याला असं वाटत असतं की मी म्हणजेच शरीर आहे. आणि आपण सगळे लोक काय चुका करत असतो की आपण स्वतःला शरीरच समजत असतो आणि मग शरीराचे लाड करण्यामध्ये आपण आपलं सगळं आयुष्य घालवतो. शरीराच्या लाडामध्ये अख्खं जीवन निघून जातो, पण शरीराच्या पलीकडे जो आहे, जो आतमध्येच आहे पण शरीराच्या पलीकडे आहे, तो जो आत्मा म्हणजे परमात्मा, त्याचा आपण शोधच घेत नाही. हे खरं सत्य आहे. पुढे काय म्हणतात ते, योगशास्त्रकारांच्या मतात या महद्ब्रह्माला जगाच्या लयेचे कारण म्हणून अव्यक्त असे म्हटले आहे. सांख्याच्या मतात परिणामी उपादान कारण म्हणून प्रकृती असं समजले आहे. योगशास्त्रकार काय म्हणतात, ज्यांनी योग सांगितला आहे, ते म्हणतात परमेश्वराचं आणि या मायेचं किंवा प्रकृतीचं मिलन झाल्याशिवाय जीव निर्माण होत नाही, आम्हाला मान्य आहे. सांख्याकार, ज्यांनी सांख्याशास्त्र लिहिले कपिल मुनी, ते काय म्हणतात, ही जी प्रकृती किंवा माया ही निमित्त कारण आहे. ही जर नसतीच तर परमेश्वराने हिच्याशी मिलनच केलं नसतं, ही सृष्टी निर्माणच झाली नसती, म्हणून ती कारण आहे. पुढे ते काय म्हणतात, वेदांतात शास्त्रात इलाच माया असे म्हणतात, जी माया ब्रह्माप्रमाणे अबाधित सत नाही आणि वंध पुत्राप्रमाणे असत नाही, या दोघांहून विलक्षण आहे. अर्जुन, अशी ही नामने विधाने किती म्हणून उगाच सांग, ही प्रकृती म्हणजे अज्ञान. तर वेद या प्रकृतीलाच माया म्हणतात. माया म्हणजे जे काय सगळं दिसतं ते माया. प्रकृती, निसर्ग, ही जी माया आहे, या माया, ही माया कशी सत्य पण नाहीये आणि वंद्यपुत्राप्रमाणे ती असत्य पण नाही. ती सत्य का नाही, तर सत्य काय, मग सत्य काय, परमात्मा सत्य. आणि ज्यावेळी परमात्मा एकटा होता ना, सृष्टीची निर्मिती कशी झाली माहितीये का, बऱ्याच विज्ञानाने पण ते मान्य केलंय आणि जे ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी जे शोध लावले पूर्वीच्या काळी, ते हे सांगतात की परमेश्वर हा एकटाच होता. त्याला कर्मण्य झालं म्हणून त्यांनी अनेक रूप धारण केले, ज्याला आपण आत्मे म्हणतो. आणि या परमेश्वराने माया किंवा प्रकृती निर्माण केली आणि मग त्याचं तिचं संयोग आल्यानंतर शरीर निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारची शरीर निर्माण झाली. वनस्पतीचं शरीर निर्माण झालं, प्राण्यांचे शरीर निर्माण झाले, डोंगर, नद्या, आले, ग्रह, तारे, असं सगळे काही निर्माण झाले. आता ही प्रकृती कशी आहे, ही म्हणजे अज्ञान आहे. तर प्रकृती म्हणजे अज्ञान कसं काय, तुम्ही म्हणाल प्रकृती तर आपण बघतो किती छान दिसते प्रकृती, काही शरीर आपण बघतो ते किती छान दिसतात, मग त्याला अज्ञान कसं म्हणायचं, हे काहीतरी सांगतायत असं तुम्हाला वाटेल, पण ते खरं आहे, सत्य आहे. काय होतं की शरीराचे लाड करायला आपण जातो, शरीराचे शारीरिक लाड करतो, म्हणजे काय होतो, तरुण वयामध्ये आल्यावरती आपण म्हणतो मला लग्न करायचंय, किंवा स्त्री म्हणते मला लग्न करायचं, पुरुष म्हणतो, आणि मग लग्नाच्या याच्यात आला की मग तो संसार, संसारावर पैसे, पैशावर गाडी, बंगला, घोडे, मग त्याच्या मागे धावणं, मग मुलं बाळ, आणि ते यात्रा चालूच राहते. म्हणजे मूळ स्वरूप आहे की मी परमात्मा आहे, याचा आपल्याला प्रकृतीमुळे विसर पडून जातो. आणि दुसरं होतं काय, की बुद्धी, अहंकार, मन, हे सगळे त्या प्रकृती बरोबर आलेले असतात, तिच्याबरोबर सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. ते मन सतत चंचल राहतं, आता इथे क्षणात दुसऱ्या क्षणात दुसरीकडे कुठेतरी जातं, तिकडून चौथीकडे जातं, ते सतत भटकंती करतं, त्याला कशानेच समाधान मिळत नाही. ज्या माणसाला 10,000 पगार असतो, तो 15,000 आले तर मी सुखी होईल, 15,000 आले की चाळीतून फ्लॅट मध्ये येतो,
मग म्हणतो माझ्या मालकीचा फ्लॅट पाहिजे, तो आला की म्हणतो मला बंगला पाहिजे, तो आला की मला म्हणतो स्विमिंग पूल वाला बंगला पाहिजे, तो आला की मला म्हणतो 10 एकर मधला बंगला पाहिजे. ते काय एंडलेस आहे ते. पण त्याचं जे मूळ स्वरूप आहे की तो एक आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे. शरीर तर सुटणार आहे. शरीर सुटतं म्हणजे काय होतं, तो आत्मा म्हणतो अरे भोगून झालेले आता मी दुसरं शरीर धारण करतो. हे आता शरीर फाटलंय, फडकं झालेलं आहे, हे काही ठीक काम करत नाही म्हणून तो दुसरं शरीर परत भोगायला येतो. परत काही कर्म करतो, त्यात चुकावतो, परत भोगतो, येतो जातो. चांगल्या कर्माची चांगलं फळ, वाईट कर्मांची वाईट फळ, चालूच राहतं चक्र. आणि त्यात तो अडकतो. आणि मग गुरु भेटले की ते त्याचं तर वरचं जे आवरण आहे सगळं काढत 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 एक दिवशी त्याला शुद्ध परम चैतन्य जे तत्व आहे परमात्मा, त्याची आणि त्याची एक भेट घडून येतात. आणि मग त्याला कळतं की हा जो आतमध्ये आनंद आहे असा विलक्षण आनंद आहे की तो मटेरियलिस्टिक गोष्टींनी भरून मिळणाऱ्या आनंदाच्या कैक पट पलीकडे आहे. हे त्याला कळतं आणि मग त्याचं जीवन सुखी, आनंदी आणि समाधानी होतं. मग बाहेर परिस्थिती काही जरी असली, काही म्हणजे काही जरी असली, तरी त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. त्याच्यावरती काही असं साधं तुम्हाला घडलेलं उदाहरण सांगतो. आता सध्या थंडीचे दिवस चालू, थंडी थोडी ओसरली आता. पण ज्यावेळी फार थंडी पडते, आपण काय बोलतो, थंडी फार आहे, थंडी फार आहे, शरीराला फार गार वारे लागतायत, फार गार वारे लागतायत, असं आपण म्हणतो. आपण मग स्वेटर काढतो, स्वेटर घालतो, वगैरे वगैरे. आता एक साधक हिमालयामध्ये घडलेली गोष्ट आहे. एक साधक हिमालयामध्ये गेला आणि मग त्याला हिमालयामध्ये अजून एक परदेशी माणूस भेटला, झाडाखाली तपश्चर्या करणार. दोघांची ओळख झाली. मग यांनी आपल्या गुरूंबद्दल त्याला माहिती सांगितली. तर तो म्हणला आमचे गुरु फार लोकविलक्षण होते म्हणाले. ते नंतर हिमालयात आले, हिमालयात साधना करायला एका लंगोटावर राहायचे आणि -डिग्री टेम्परेचर मध्ये पण त्या हा म्हणणारे कसं काय शक्य आहे? -डिग्री टेम्परेचर मध्ये गुरु राहतात म्हणजे ते नेमकं काय करतात म्हणाले, त्यांना थंडी वाजत नाही का? तो म्हणे अहो आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला होता, तर ते म्हणाले की फार सोपं आहे म्हणे. थंडी तुम्हाला वाजते किंवा गरम होतं त्यावेळी काय असतं, त्या शरीरामध्ये तुमचं मन असतं, मी मनच त्याच्यातून काढून घेतो, मनच त्याच्यात नाही राहिलं तर मला काही ते जाणवतच नाही. असं घरी पण होतं बघा, घरात सगळे टीव्ही बघतायत आणि आपलं मन कुठेतरी दुसरीकडे गेलेलं असतं, म्हणजे त्या टीव्हीचे आवाजच ऐकू येत नसतं. होतं की नाही असं? तर ते मन जर आपण काढून घेतलं, म्हणजे प्रकृतीतून आपण बाहेर केलं, म्हणजे मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे गेलो आपण ध्यानामध्ये, धारणेमध्ये, किंवा नुसते आपण बसलेलो विचारांच्या पलीकडे गेलो, की मग त्याचं अस्तित्व झालं. तर मग आजूबाजूला काही परिस्थिती असली, सुखद असो, दुःखद असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, तसं आपल्याला काही जाणवत नाही. म्हणून ही जी प्रकृती जी आहे ही अज्ञान आहे, याच्या पलीकडे आपण जायला शिकलं पाहिजे आणि ते साधनेनेच जाता येते. पुढे काय म्हणतात ते, अर्जुना, आपल्याला जो विसर पडतो किंवा आपले यथार्थ स्वरूप आपणास न कळणे, हेच या अज्ञानाचे लक्षण आहे. आपल्याला विसर पडून जातो की आपण परमात्म्याचे अंश आहे आणि आपल्याला त्याचा विसर पडतो, आपल्याला हे कळत नाही, आणि हेच या अज्ञानाचं लक्षण आहे. मग ते कसं करायचं, ते कसं शोधायचं, तर ते आपण सतत साधना करायला पाहिजे. साधना केली की तुम्ही साधना केली, रोज ध्यानाला बसलं, नामस्मरण केलं, संसार सांभाळून जाईल, तर मग कसं काय बदल होतात? तुम्ही असं कसं काय म्हणता, असं काय जादूची कांडी करणार आहे? तर साधनेमुळे काय होतं माहिती का, आतमध्ये आपोआप सत्वगुण उभारायला लागतात, आपोआप सत्वगुण यायला लागतात. तर तुम्ही परमेश्वराची साधना करता ना, परमेश्वराचं नाम घेता, आणि तो कसा आहे, चित्तस्वरूप आहे, आनंद आहे, समाधान आहे, त्याच्याकडे तेच म्हणणार. जसं तुम्ही एखाद्या आपल्या नातेवाईकाकडे किंवा सोसायटीतल्या एखाद्या मैत्रिणीकडे जातात, आता विरुंगळ म्हणून जातात, आणि मग निघताना तुम्हाला जाणवतं अरे उगाच आपण हिच्याकडे आलो बरं का, या नात्यात काय यांनी तर आपला किटकिट्या स्वभाव सोडलाच नाही, याच्याबद्दल वाईट बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल, या नातेवाईकाबद्दल वाईट बोल. नसतो आलं तर बरं झालं असतं, पण त्याच्याऐवजी एखादं पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचलं असतं तरी मला विरुंगळा मिळाला असता, किंवा काल पहिल्या सिरीजचा एपिसोड दुपारी परत पाहिला असं तरी चाललं असतं, असं तुमच्या मनाला जाणून जातं. याच्या विरुद्ध काय गोष्ट असते, अशी सोसायटीतली एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक ज्याच्याकडे तुम्ही जाता, तो फार छान स्वभावाचा असतो, तो हसायला खेळकर गोष्टी सांगतो, एखादा पाहिलेल्या सिनेमातला प्रसंग सांगतो, एखादी वाचलेली कादंबरी सांगतो, असं काही तो बोलतो, असं काही वागतो, कोणाचा द्वेष नाही, राग नाही.
मग तुम्हाला असं वाटतं "अरे, किती छान झालं आपण यांना भेटलो, किती छान यांच्याबरोबर चहा केला, किती आनंद आला, अधूनमधून यांच्याकडे यायला हरकत नाही बरं का." आणि तुम्ही पण त्यांना सहज सांगून टाकतात तुम्ही पण आमच्याकडे या बरं का. आणि तुम्हाला असं वाटतं अरे आपण दुपार जरा चांगली घालवली बा, सत्कारणी लागली. म्हणजे काय होतं तुम्ही कोणाच्या संगतीत राहतात याच्यावर तुमचा आनंद अवलंबून असतो. मग तुम्ही परमात्म्याचं नाव करता, परमात्म्याचं साधन करता, तर तुम्हाला आपोआपच आनंद मिळतो. आणि सतत ते करायला लागलं की त्याची जी 26 दैवी गुण आहे ते तुमच्यामध्ये यायला लागतात. क्षमा गुण येतो, शांती गुण येतो तुमच्यामध्ये, आपोआप गुण येतात तुमच्या. एक एक गुण जसा येतो आणि वाढतो तो पसरायला लागतो सगळीकडे, तो आजूबाजूच्या लोकांना दिसायला लागतो आणि मग तुमचं जीवन बदलायला लागतं. म्हणूनच साधना करायला पाहिजे आणि म्हणूनच सत्संग ऐकायला पाहिजे आणि म्हणूनच सेवा करायला पाहिजे. आलं लक्षात? आणि म्हणून प्रार्थना करायला पाहिजे आणि म्हणून एखादं चांगलं पुस्तक रोज वाचलं पाहिजे सत्संगाशी संबंध, म्हणजे विचार मन शांत राहत. आता पुढे काय म्हणतात माऊली? पुढे माऊली म्हणतात या अज्ञानाचे आणखीन एक लक्षण असे की आत्मा आणि अनात्मा यांच्या विचाराची वेळ दिसत नाही. दिव्याने अंधार पाहिला असता अंधार दिसत नाही. म्हणजे माऊली काय सांगतात की अज्ञानाचं अजून एक लक्षण काय आहे, जेव्हा आपण आत्मा आणि अनात्मा म्हणजे आत्मा सोडून दुसऱ्या गोष्टी यांचा विचार करतो तेव्हा ते लक्षात येत नाही की अज्ञानाने आपल्याला घेरलेलं आपल्या लक्षात येत नाही. जसं दिवा काय अंधार पाहू शकेल का कधी? दिव्याला कधी अंधार दिसेल का? तो बाहेर पडला त्याला सगळीकडे उजेडच दिसेल की नाही दिव्याला. पण नुसता अंधारात असेल तर मला अंधार दिसेल. पुढे ते म्हणतात दुधाची साय दूध ढवळल्यावर दिसत नाही. फार छान म्हटलंय. दूध तापवलंय त्याच्यावर साय आलेली दाट, पण कोणीतरी येतं आणि ते असं दूध हलवून टाकतं. ती साय काय दिसत नाही, खालीवर झालेली असते. पण जर एरवी पाहिलं तर दुधावर साय आली असते दूध खालचं दिसत नाही माऊली म्हणतात. म्हणजे मायेचं आवरण ज्यावेळी असतं आपल्यावरती त्यावेळी शुद्ध आत्मा आपल्याला दिसत नाही, त्याची ओळखच पटत नाही आपल्याला. आपल्याला कळतच नाही. बरेच लोक असे भेटतात आणि त्यांच्याशी आपण बोलायला गेलं की आपल्याला लक्षात येते याला अध्यात्माचा अध्यात्माचा माहिती नाही, याला साधनेचा माहिती नाही, हा भलत्याच दिशेला आहे. आपण न बोललेलं आणि शांत बसलेलं बरं असं आपल्याला जाणवतो काही लोकांकडे गेल्यावर. तसं दूध ढवळल्यावर दुधाची साय दिसत नाही, ते यांनी उदाहरण दिलेलं छान आहे. पुढे ते म्हणतात जिच्यात जागेपणी नाही आणि स्वप्न नाही, जागेपणा नाही स्वप्न नाही किंवा स्वरूप स्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती जशी असते. मौली अजून एक होते म्हणतात गाढ झोप कशी असते, या स्वप्न पण नाही आणि जागे पण नाही. त्या झोपेमध्ये काहीच कळत नाही आपल्याला आपण कुठे आणि काय. स्वप्नात तरी आपण कुठेतरी भटकत असतो आणि जागेपणी पण आपण कुठेतरी असतो, आपण जागे कळतो. सुषुप्ती ज्याला म्हणतात त्यामध्ये आपण गाढ झोप, तसे गाढ झोप असते आपल्याला. प्रकृतीने आपल्याला आच्छादलेलं असतं या शरीराच्या निमित्ताने, आपल्याला कळतच नाही. पुढे ते म्हणतात अर्जुना वायूंचे संचरण नसले म्हणजे एकटेच आकाश तत्व संत राहते त्याप्रमाणे अज्ञानाचा प्रकार आहे. दुसरं माऊली सांगता आकाशामध्ये वायू असला की ढग इकडचे तिकडे तिकडचे इकडे तो नेत असतो आणि आकाश हे ढगांनी भरलेलं दिसतं. ते काळे ढग असतील किंवा निळे ढग असतील किंवा पांढरे शुभ्र ढग असतील, पण वायूच नसेल आणि काहीच नसेल तर निरभ्र आकाश असतं. तसं जर प्रकृतीने आच्छादलेलं नसेल, प्रकृतीच्या पैलू हे रजोतमो गुण आहे, तर आपल्याला सात्विकता आणि आतला भाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. पलीकडे जे दिसते तो खांब आहे का पुरुष असा कोणताही भ्रम प्रभा साधारण निश्चय नाही. काहीतरी सामान्य रूप दिसत आहे हे खरे, पण काय हे काही कळत नाही. ज्याप्रमाणे वस्तू आहे तशी दिसत नाही अर्थात वस्तूचे प्रभा ज्ञान नाही, पण वस्तूच्या विपरीत वेगळेच काही वाचते असे ब्रह्मज्ञानही नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपण लांब बघतो आपल्याला कळत नाही तो खांब आहे का वस्तू आहे का काय आहे, आणि बऱ्याच वेळा भ्रम पण निर्माण होतो. तसं या प्रकृतीमुळे आपल्या मनामध्ये बरेच भ्रम निर्माण होतात. आणि जर आपण पाहिलं लहानपणापासून आता लहानपणीच्या आवडीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, मधल्या वयातल्या वेगळ्या होत्या, आताच्या वयातल्या फार वेगळ्या आहे. आणि आता जेवढी मुलं मोठी झाली लग्नाला आली त्यावेळी एकदम वेगळं आहे. आणि मुली सासरी गेल्यावर मुलांची सून आली घरात त्यावेळी अजून वेगळ्या झालेल्या आहेत. पण कुठेतरी ती चंचलता, विषय वेगळे पकडले मनाने पण ते चालूच आहे. पण ज्यावेळी हे राहत नाही आणि ज्यावेळी ते शुद्ध तत्व राहतं
ते कधी राहतं ज्यावेळी आपण आतमध्ये डोकवतो आपल्या साधनेच्या निमित्ताने, त्यावेळी ते तत्व आपल्याला दिसतं आणि मग त्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. ज्याप्रमाणे रात्र नाही आणि दिवस नाही या दोघांच्या संधिकाळात सांजवेळ जशी दिसते, त्याप्रमाणे विरुद्ध अशा जगाचे ज्ञान नाही ना आत्म्याचे ज्ञान नाही. माऊली काय म्हणतात की जसं दिवस आहे किंवा रात्र आहे यांच्यामध्ये सांज वेळ असते, तर आपल्याला दिवसा रात्र कळते आणि रात्री दिवस कळत नाही, पण मध्ये सांज वेळ असते. तसं आपल्याला आत्म्याचे ज्ञानच नसते खरं म्हणजे. आणि आत्म्याचं ज्ञान नसतं म्हणजेच आपल्याला अज्ञान असतं, पण ते कोण शिकवतो? गुरु शिकवतो. आत्ताच परवाच विवेकानंदांचं मी काही वाचत होतो, तर ते फार छान लिहितात. ते काय म्हणतात, मंदिर आहे, चर्च आहे, गुरुद्वारा आहे किंवा प्रार्थना स्थळ आहे, या सगळ्या गोष्टी नंतर आहे. पहिल्यांदा तो हृदयामध्ये आहे आपल्या, त्याची अनुभूती घेतो. त्या जागा कशा करतायत, हे तिथे जाऊन सगळेजण प्रार्थना करतात, तिथे जाऊन देवाची सगळेजण भक्ती करतात आणि मग तिथलं वातावरण आपोआपच शुद्ध होऊन जातं. तिथे गेल्यावर आपल्याला बरं वाटायला लागतं, बसावं असं वाटतं. पण तुम्ही घरी बसूनही करू शकता, जाऊन एकदा जायला पाहिजे मंदिरात. सगळ्या धार्मिक स्थळे चांगलीच आहे, त्याच्यात जायलाच पाहिजे, त्यात काही चुकी. पण सर्वप्रथम तो कुठे, तो तुमच्या हृदयामध्ये आहे. एकदा का आतमध्ये जायचा प्रवास पूर्ण दिलेल्या साधनेने केला, मग वेगवेगळ्या अनुभूती यायला लागतात आपल्याला आणि मग कळतं की अरे, आता आपल्याला खरं सत्य गवशाला लागलं. मग अजून 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 आपण त्या साधनेमध्ये आतमध्ये आतमध्ये प्रवेश करायला लागतो. अशी जी कोणताही अशी जी कोणती भ्रम, प्रज्ञा ज्ञानरहित अवस्था, तिलाच अज्ञान असे म्हणतात. त्या अज्ञानाने ज्याचा ज्ञानप्रकाश गुंडाळलेला आहे, म्हणजे अवृत्त केलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ नाही. पुढे ते काय म्हणतात की अशी एक अवस्था आहे की ज्याच्यामध्ये नुसता भ्रम आहे आपल्या मनामध्ये, किंवा अशी एक अवस्था आहे प्रभा ज्ञान रहित, प्रभेचं जे ज्ञान ते नसलेली जी अवस्था आहे, की भ्रम असलेली अवस्था आहे, ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला अज्ञान म्हणतात. अशी अवस्था असते का? हो, असते ना. बरेच लोक, जगातले बरेच मोठमोठे श्रीमंत लोक होऊन गेले, ज्यांच्याकडे सगळ्या गाड्या, घोडे, बंगला, पैसे सगळं काही होतं, आणि त्यांना विचारलं की यार तुमच्या जीवनात आनंद आहे का, समाधान आहे का? ते नाही हो म्हणे, आमच्या जीवनामध्ये आनंदच नाही, मला शांतताच नाही भेटली. तर ती मिळत नाही. आणि तेच कोणी संत गुरु महात्मे भेटले की ते त्यांना सांगतात की काय केलं म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि मग ते केल्यानंतर, त्या मार्गात आल्यानंतर त्यांना ती अनुभूती यायला लागते. आणि असा जो हा अज्ञानाचा प्रकाश जो आहे, त्या अज्ञानाने कोणाला गुंडाळलंय? अज्ञानाच्या अंधकाराने कोणाला गुंडाळलेलं आहे? तर आत्म्याचा जो प्रकाश त्याला गुंडाळलेला आहे. आणि तो जो आत्म्याचा प्रकाश, तो जो आत्मा आहे, त्या आत्म्याला काय म्हणतात? क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र, जे आपलं शरीर बघतो आपण ते क्षेत्र, हे शेती. आणि शेतीमध्ये जो उभा आहे आतमध्ये, तो क्षेत्रज्ञ म्हणजे तिचं रक्षण करणारा आत्मा, हा आतमध्ये उभा आहे. तर या क्षेत्रज्ञ किंवा आत्म्याचा किंवा या परमात्म्याचा जो प्रकाश आहे, या शरीरामध्ये इतके दुर्गुण आणि काय काय आकांक्षा आणि अभिलाषा भरलेल्या आहेत, हे मन सतत इतरच बाह्य गोष्टींचा विचार करत असतं, त्यामुळे ते अंधकाराने झाकलं गेलेलं आहे, असं माऊली म्हणतात. याच्याबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो घडलेलं. गौतम बुद्ध किंवा संत कबीरांच्या बाबतीत ती कथा सांगितली जाते. तर एकदा त्यांच्याकडे एक फार मोठा श्रीमंत माणूस आला भेटायला त्या काळामध्ये संत कबीरांना, आणि तो म्हणाला की हे म्हणे काय पाहिजे म्हणे तुला. तर यांच्याकडे बरेच शिष्य बसलेले होते त्यावेळी, काही बाहेर उभे होते, काही आतमध्ये उभे होते, काही घराच्या आतमध्ये, काही बाहेर उभे होते अंगणामध्ये. तर तो म्हणाला की मी जीवनामध्ये खूप कष्ट केले, अपार मेहनत घेतली, आणि मला खूप धन आणि संपत्ती पण मिळालेली आहे, माझं चांगलं घर आहे, बाग बगीचे आहेत माझ्याकडे, समाजामध्ये मला प्रतिष्ठा आहे, आणि मी अनेक तीर्थक्षेत्री पण जाऊन आलेलो, पण तरी मला अशी शांतता काही लाभलेली नाही मला. हे जे लोक म्हणतात शांतता आहे, समाधान आहे, त्या ते मला काही मिळालेलं नाही म्हणे. मी खूप शोधतोय पण मला मिळालेलं नाही. काय करावं म्हणजे मला ते सापडेल, ते तुम्ही सांगा. ते म्हणतात बस म्हणे जरा तुम्ही थोडा वेळ, मी अजून काही लोकांशी बोलतो. मग ते बोलताना थोडे उठतात, आणि त्यांचं थोडं काही विणकाम वगैरे चालू असेल त्यावेळी, ते उठतात, पुढे बाहेर जातात, परत मध्ये येतात, आणि उठता उठता त्यांच्या हातातली ती सुई पडते.
परत बोलतात बोलतात सगळे बघतात हे करतात. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये लोक गुंगवून गेलेले असतात, तर कोणाला कळतच नाही की यांच्या हातातली सुई कधी पडली. आणि मग ते म्हणतात, अरे सुई तर माझ्या हातात होती, कुठे पडली बघा रे. तर मग सगळेजण, काही जण बाहेर जातात, तर बाहेर पडले असावी असं मला वाटतं म्हणे. बघा तो कुठे पडली, सगळे बाहेर जातात, शोधतात शोधतात, काही कोणाला सापडा, हा माणूस पण शोधतो. आणि मग त्यांचा आतमध्ये कबरशी, तिथं काय आम्हाला सापडतच नाही म्हणे. मग मध्ये येऊन एक एक बसायला लागतं, काय करते कोणाला तरी ते दिसतंय. नंतर काय कबरची आतमध्ये तर सुई पडली होती, तुम्ही बाहेर शोधायला लावली म्हणे आम्हाला. म्हणतो हो का म्हणे, कुठे आहे, मग तो देतो अशी ती सुई. त्याने मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही त्याला क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थक्षेत्री शोधतात, बाहेर शोधतात, तो खरा आतमध्ये आहे. तर त्याला आतमध्ये शोधा, तो बाहेर नंतर आहे. त्याला आतमध्ये आहे, तो तुमच्या मध्ये, तो मधला प्रवास सुरू करा. आणि तो प्रवास साधना दिल्याने, दीक्षा केल्याने, दीक्षा दिल्यावर साधना जी सुरू होते त्याच्याने तो सुरू होतो. म्हणून तो प्रवास आपण करायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, मी अज्ञानी आहे असे म्हणून अज्ञानाला नसते महत्व आणावे, आणि मी ब्रह्मस्वरूपाला जाणत नाही असे म्हणून स्वतःच्या स्वरूपाला न जाणावे, हेच त्या क्षेत्रज्ञाचे लक्षण आहे. लोक काय म्हणतात, माऊली म्हणतात, ते लोक म्हणतात मी तर फार अज्ञानी आहे, मला तर काही ज्ञानच नाहीये, मी फार अज्ञानी आहे, असं म्हणून ते अज्ञानाला अजून महत्व देतात. हा. आणि दुसरं काय म्हणतात की आम्ही तो आत्मा काय, तर तो आम्हाला जाणतच नाही, त्याला टाळत राहतो. हे काही बरं लक्षण नाही. आणि जी गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये, तर तुम्ही ती शिकून घ्यायला पाहिजे, ती मुलाचा तुम्ही ध्यास घेतला पाहिजे. अलीकडे फार घडतं असं, एखादी नवीन नवरी घरामध्ये येते, ती बरीच शिकलेली असते. आता जुन्या वळणाची सासू, तिने तिच्या सासू पण भोगलेलं असतं, त्यामुळे तिच्या मनात नेहमी असं हे असतं की नाही बाबा, मी माझ्या सुनेशी चांगलं वागेन, तिला मी सासूरवास काही करणार नाही. आणि ती ज्यावेळी सून येते नवीन, त्यावेळेला ती काय म्हणते, तिच्या लक्षात आलेल्या छोट्या छोट्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी माहीतच नाही काय. ती म्हणते अहो काय झालं, तिला काहीतरी ती आई म्हणत असते, नवरा आई म्हणतो म्हणतो, ती पण तिला आई म्हणत असते. ती म्हणते आई काय झालंय, की मुख्य म्हणजे असं झालं की मग मी कॉलेजला गेले, शाळेत पहिले आले, मग कॉलेजमध्ये आले, मग MBA केलं, मग नोकरी मिळाली, मग सकाळी 9ला जायच्या तर रात्री 8लाच येते, मला वेळच नाही मिळाला हो शिकायला. तर त्यानंतर ठीक आहे, काही हरकत नाही तुला शिकायला. मग 2 4 8 2 महिने होतात, पण तिच्या छोट्या एखाद दुसरा तिला पदार्थ बनवायची वेळेत असते, घरात नोकर चाकर असतात. पण सासूच्या लक्षात तिला हे जमत नाही, ती शिकायला पण तयार नाही. तर माऊली काय म्हणतात की जे आपल्याला येत नाही ते आपण शिकून तर घ्यायला पाहिजे. मग ते साधनेचं ज्ञान असो किंवा दैनंदिन जीवनातलं ज्ञान असो, की आता पदार्थ बनवणं असं, गाडी चालवणं असेल, बँकेची कामं असे, की आता ऑनलाईन आपण पेमेंट करतो. आताच्या या जगामध्ये काही लोक भेटतात, ते म्हणतात ते जीपे बीपे आम्ही काही वापरतच नाही म्हणे, ते फोन पे आम्ही वापरतच नाही. अरे ते इतकं सोपं झालेलं आहे, जग इतकं पुढे गेलेलं आहे. तर तुम्ही त्याचा ज्ञान घ्यायला पाहिजे की नाही, व्यवहार ज्ञान तर तुम्ही घ्यायला पाहिजे. कौशल्य जर आपल्याकडे नसेल, तर जीवनामध्ये आपण इतरांच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण जीवन आपण चांगल्या पद्धतीने जिंकू शकत नाही. ज्याच्याकडे जीवनामध्ये जास्त कौशल्य असतात, इंग्लिश बोलता येणं, चांगलं बोलता येणं, चांगलं वागता येणं, चांगलं कॉम्प्युटर हँडल करता येणं, बँकांचे व्यवहार करणं, हे ज्याला कळतं तोच जीवनात पुढे जातो. पण मला येत नाही येत नाही म्हणून अडाणी राहण्यामध्ये काही अर्थ नसतो. तुम्ही शिकायला पाहिजे, सतत सतत शिकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आमच्या क्लबमध्ये गृहस्थ आहेत, आणि त्यांना कुठल्याही विषयावर आपण व्याख्यान द्यायला लावलं ना, ते सदैव तयार असतात. माझ्या मागच्या प्रेसिडेन्शियल इयर मध्ये मला म्हणायचे, जैन जी आप इनको बुला रहे उनको बुला रहे यार, मुझे तो एक ही दफे बुलवाया, तो मुझे दोबारा बुलाइए. मी म्हणायचं अरे कोणी एखादा स्पीकरने म्हटलं तुम्हाला बोलून घ्या, तुम्ही तर घरचेच राहता आपले, आम्ही बाहेरून स्पीकर बोलवत असतो प्रत्येक मिटिंगला, आमचं ज्ञान वाढा म्हणून. तर आताच गेल्या मिटिंग मध्ये असंच काहीतरी विषय निघाला, ते म्हणाले मी काय केलं म्हणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना, त्याचे क्लासेस केले म्हणे. या गुरुस्थांचं वय 77 वर्ष आहे बरं का. ते क्लासेस केले, मी ते सगळं शिकून घेतलं, आता मी लोकांना शिकवायला जातो म्हणे. म्हणजे त्यांची ती धडपड आणि तळमळ बघा शिकण्याची काय.
अशी तळमळ पाहिजे, म्हणजे माणूस शिकतो आणि पुढे जातो. मला येणार नाही, मला जमणार नाही, हा काय प्रकार आहे? तुम्ही ते शिकलं पाहिजे. नवीन नवीन शिका. देवाने तुम्हाला बुद्धिमत्ता दिली आहे, चांगले धडधाकट हातपाय दिले, पैसे साधन सामुग्री दिलेली आहे. पुढे माऊली म्हणतात, अर्जुना, प्रकृती पुरुषांचा योग जो म्हणतो तो हाच बर का. हा योग म्हणजे आत्मतत्वाचा स्वाभाविक धर्मच आहे. पण नंतर हा जो तुला मी सांगितला सगळा प्रकृती आणि पुरुषांचा योग आल्यामुळे, तो जो परमात्मा आतमध्ये ज्यांनी हा योग घडून आणला, तो त्या प्रकृतीच त्याला लपटून टाकतो आणि मग त्याला स्वतःचा विसर पडतो, तो स्वतःला ध्येय म्हणायला लागतो. असा हा विलक्षण आहे. आणि आत्मतत्वाचा खरा म्हणजे स्वाभाविक धर्मच झालाय. पुढे आता वस्तू आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे पाहते, परंतु कोणत्या किती रूपाने पाहते हे कळत नाही. एक दरिद्री माणूस वेडा झाला आणि लोकांना म्हणू लागला, अरे बाजूला व्हा रे, मी राजा झालो. किंवा मूर्छित माणसाने मी स्वर्गाला गेलो असे समजावे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो. पण माऊली काय म्हणतात, एखादी वस्तू असते, त्या वस्तूला स्वतःचं ज्ञान नसतं, ती स्वतःच अज्ञानाप्रमाणे वागत असते. असं बऱ्याच वेळा होतं जीवनामध्ये आणि आपल्याला कळत नाही. त्याचं ते एक उदाहरण सांगतात. तर माऊली आपल्याला असं एक उदाहरण सांगत होते की एक दरिद्री माणूस आहे, दारिद्र्याने तो कंटाळला आहे, थोडा वेळा झालाय आणि तो लोकांना म्हणतो, अरे बाजूला हो, मी राजा झालोय, मी राजा झालोय. तो कोणी ऐकेल का? नाही ऐकणार. तर किंवा एखादा माणूस बेशुद्ध पडलाय, तो म्हणतो, अरे मी तर स्वर्गाला गेलोय. तो कोणाला पटेल का? नाही. तर त्या स्वरूप ते म्हणतात, आत्मस्वरूप जे आहे आपलं, याच्यावरून दृष्टी आपली सरकली आणि ती दुसरीकडे गेली की मग आपण असं काहीतरी करायला लागतो. तर आपण हे जे आत्मज्ञान आहे ते मिळवण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, असं इथे माऊली आपल्याला म्हणतात. पुढे ते म्हणतात, ज्याप्रमाणे मनुष्य झोपला असता, स्वप्नाच्या प्रमाणे स्वतःला अनेक रूपाने पाहतो, तीच स्थिती जीवात्म्याला स्वरूपाचे ज्ञान नसल्याने प्राप्त होते. अज्ञानाने विश्व स्वप्न पाहतो. हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने पुन्हा किती सांगू, तथापि हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेवून तो आहे. आता माऊली काय म्हणतात की एखादा माणूस जसं स्वप्नामध्ये असला, तो कुठे कुठे जाऊन येतो, परीक्षा हॉलमध्ये जातो, लग्न कार्यालयात जातो, विविध प्रकारची प्रवासामध्ये असतो, पण नंतर जागा झाल्यावर त्याला कळतं की अरे मी तर स्वप्न बघत होतो आणि स्वप्नामध्ये ज्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या अवस्था होत्या त्या खऱ्या नव्हत्या, त्या खोट्या होत्या. त्याचप्रमाणे हे जे आपण शरीराने भोगतोय सारे बाह्य जीवनामध्ये, आणि मग प्रत्येक पैसा, अडका, प्रसिद्धी, पद याच्या मागे पळतो आहे आणि मग मनासारखं नाही मिळालं, मनासारखे मुलं, सुना, नातू, आजूबाजूचे लोक, त्या गोष्टी अपेक्षा पूर्ण दुःखी होतोय आणि धावतोय धावतोय धावतोय. पण जो आतमध्ये चिरठायी ठेवा आनंदाचा, तो सोडून दुसरीकडे धावतोय, तसं स्वप्नामध्ये धावत असतो. हे कधीतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊन तुम्ही आतमध्ये दृष्टी वळवायला पाहिजे, असं माऊली सांगतात. हे जे अज्ञानाचं जे तुम्हाला विश्व स्वप्न पडलेलं आहे की बाह्य जग म्हणजे खरं आहे, की प्रकृती म्हणजे खरे, याच्यातून आता बाहेर या. आणि किती वेळा मी तुला अर्जुना सांगू, हे परत परत मी सांगतोय, पण तू हे लक्षात घे की आत्मज्ञान होणं हेच खरं ज्ञान आहे, हे तू समजून घे, असं ते म्हणतात. ते म्हणतात, अरे ही माझी अविद्या नावाची कांता फार प्राचीन आहे, नित्यतून अवर्णनीय गुणांचे, हिचे स्वरूप अमुक एक असे मुळच नाही, हिचा व्याप तर अफाट आहे. ही झोपी गेलेल्याला जवळ असते आणि जागे आणि जाग्यापासून दूर राहते. मी झोपलो असता ही माझ्या स्वरूपाच्या आश्रयाने जगताचा विक्षेप निर्माण करण्यात जागी असते आणि माझ्या सामान्य सत्तेच्या संबंधाने गरुड राहते. आता इथे माऊली काय म्हणतात की बघ अर्जुना, मी तुला परत सांगतो, ही जी माझी माया आहे, जे माझं रूप आहे, मी परमेश्वर म्हणतो माझं माया आहे जे रूप आहे, फार अफाट आहे. किती समजायचं सांगितलं ते समजणं अवघड. हिची विविध रूप आहेत त्या मायाची आणि ती माणसाला बेड्यामध्ये काढते, प्राणी मात्राला बेड्यामध्ये काढते, तिला नीट समजून घेता येत नाही, इतकी ती अफाट आणि लोक विलक्षण. आणि आपण हे व्यवहारामध्ये बघतो की इतक्या प्रकारच्या गोष्टी असतात, इतक्या प्रकारचे प्रलोभन असतात, इतक्या प्रकारच्या इंद्रियांच्या मागण्या असतात आपल्या,
की ही नाही ती नाही, पूर्णपणाने आपण भटकतच राहतो. तरी कसं आहे की झोपी गेलेल्याच्या जवळ असते आणि जो जागा असतो त्याच्यापासून ती लांब जाते, हे सतत भटकायला लावते. आणि ज्यावेळी मी निद्राधीन असतो त्यावेळी ही जी माझी माया आहे, म्हणजे विष्णूची जी माया आहे, ही मात्र सृष्टीमध्ये जाऊन उलथापालथ करत राहते. आणि ज्यावेळी मी गर्भनिधान करतो तिच्यामध्ये, सृष्टीला प्रलय आल्यावर सृष्टी मी झाकून टाकतो सगळी. पण ज्यावेळी परत मी तिला तिच्यामध्ये गर्भनिधान करतो, परत सृष्टीची झाकलेली प्रलयानंतर ती परत निर्माण व्हायला लागते. असे या मायेचं स्वरूप आहे. माझ्या सामान्य सत्तेच्या संबंधाने गरुड राहते. म्हणजे परमेश्वराची ज्यावेळी इच्छा होते, काय होतं, प्रलय येतात वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल, त्यावेळी सगळी सृष्टी संपूर्ण जाते. पण ज्यावेळी परमेश्वराची इच्छा होते त्याच वेळी परत सृष्टी निर्माण होते. माझ्या इच्छेने माया गरोदर होते, असं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये परमेश्वर आपल्याला समजून सांगताय. ते म्हणतात की प्रकृती रूपी पत्नी महद ब्रह्म नावाच्या पोटामध्ये प्रकृतीच्या गुणांनी युक्त अशा भूमी, आप, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 विकार गर्भांची वाढ करते. म्हणजे पती पत्नी या नात्याने जर तुला समजून सांगायचं झालं तर मी पिता आहे असं तू समज, आणि प्रकृती पत्नी असं तू समज. तर ही जी प्रकृती नावाची पत्नी काय करते, महद ब्रह्म नावाचं तिचं पोट आहे. या पोटामध्ये ती 8 आपत्यांना जन्माला घेऊन वाढवत असते. ते 8 गुण घेते आपत्याचे आणि त्याला वाढवते, बाळाला वाढवते. जसं एक स्त्री, पुरुष आणि स्त्रियांचं मिलन झाल्यावर जसं एक बाळाला वाढवते पोटामध्ये, कोणती 8 अपत्य असतात ही, कोणते 8 गुण असतात, तर ते सांगतात माऊली. भूमी म्हणजे जमीन, आप, नंतर अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, हे 8 गुण जे प्रकृतीचे याच्यासाठी आतमध्ये रूप धारण करायला लागते आणि विविध रूप ती धारण करते. आणि हे 8 विकार आहेत खरे, आणि याच्यामुळे वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे ते गर्भ 8 विकार, कुठला कमी कुठला जास्त असं घेऊन सृष्टी निर्माण करते. माझ्या आणि मायाच्या संघात पहिल्यांदा बुद्धितत्व जन्मास आले. ते बुद्धितत्व रजोगुणांनी भरलेले, म्हणजे मन तयार झाले. आता काय आलं, मी आणि माया एकत्र आलो, तर मी आणि माया एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा बुद्धितत्व तयार झालं. आणि बुद्धितत्व तयार झाल्यानंतर रजोगुण आला. रजोगुण म्हणजे काय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आणि मग ती बुद्धी काम करायला लागली आणि त्याच्याकरता काम करायला, त्याला रजोगुण म्हणतात. रजोगुणाला म्हणजेच मन तयार झालं, सतत धावणारं मन तयार झालं. पुढे ते काय म्हणतात, मनाची कामना नावाची तरुण बायको अहंकार तत्वाला पसरवते. आता मन जे आहे, या मनाला एक तरुण बायको आहे, त्या बायकोचं नाव काय, कामना. त्याला सतत काहीतरी कामना सुचते, हे पाहिजे ते पाहिजे. आणि ही कामना नावाची मनाची जी बायको, ही कोणाला जन्म देते, ही अहंकार तत्वाला जन्म देते. तर काहीतरी पाहिजे म्हणजे अहंकार येतो, आणि अहंकार तत्व निर्माण, म्हणजे हे अलंकारिक भाषेत माऊली सांगतायत आपल्याला. तुम्ही समजून घ्या, मनामध्ये कामना निर्माण होते, कामना पूर्ण करायला जातो, कामना पूर्ण झाली की अजून पाहिजे, अहंकार तो, मी केलं मी केलं. अलग लक्षात, अहंकार तत्वाला जन्म देते. पुढे त्यापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. हे जे 5 तत्व आहेत त्यांची उत्पत्ती होते. विषय आणि इंद्रिय यांचा स्वभावताच पंचमहाभूतांचा अंतर्भाव होत असल्याने विषय इंद्रिय हे देखील त्या भूताबरोबर आकारास येतात. आता जे विषय आहेत, वेगवेगळे जे विषय आहेत हे, आणि इंद्रिय जे आहेत आपल्याला दिलेली, कान, नाक, डोळे, त्वचा, ही जी 5 ज्ञानेंद्रिय दिलेली, यांचा आणि पंचमहाभूतांचा सतत संबंध असतो रोज. आणि शरीरामध्ये ते आहे, आणि इंद्रिय पण शरीरामध्येच आहेत आपल्या, यांचा सतत संबंध येतो. ते सतत विषयांकडे धावत राहतात. हे पाहिजे, कान आता इतक्यातच काहीतरी व्हॉट्सअपवर पाहिलं, आता नवीन काही कोणी पाठवलं का बघू, आता ही सिरियल पाहू, आता हे खाऊन झालं नाही, आता जरा श्रीखंड खाऊन पाहू. जिभेचे, जीभ हे जे इंद्रिय त्याचे, डोळ्यांना काही पाहिजे, कानांना काय ऐकायचं, त्वचेला काय अनुभव घ्यायचा आहे, नाकाला काही सुगंध पाहिजे, सतत इंद्रिय धावत असतात. ते इंद्रिय कधी शांत बसत नाही, आणि मन त्यांच्याबरोबर धावत असतात, आणि चंचलता आपल्याला नेहमी येत असते. अशा तऱ्हेने विकार वाढले म्हणजे पाठोपाठ गुणत्रय उभे राहते, आणि ते लगोलग वासनारूपी गर्भाने हालचाल करतो. हे विकार इतके वाढतात मनामध्ये, हे विकार वाढल्यावरती 3 गुण जन्माला येतात. कोणता, सात्विक गुण, राजसिक गुण आणि तमोगुण. हे 3 गुण या विकारांमुळे निर्माण होतात. ज्याप्रमाणे बीजाची कणी पाणी मिळाल्याबरोबर झाडाचा आराखडा बांधू लागते, त्याप्रमाणे माझ्या संबंधामुळे अविद्या अनेक जगरूपी टोकदार अंकुर येऊ लागते.
आता एखादं बी असतं, आपण बघतो व्यवहारामध्ये, बी जर जमिनीमध्ये टाकलं आणि त्याला जर पाण्याचा संपर्क आला तर हळूहळू ते छोटस रोप बनतं आणि हळूहळू ते झाडाचा आकार घेण्याचा विचार करायला लागतं. तर माझा संबंध प्रकृतीशी आल्यामुळे ही पंचमहाभूते निर्माण होतात, त्याच्यात विकार निर्माण होतात आणि याच्यामुळे अनेक प्रकारच्या अविद्या ही प्रकृती निर्माण करायला लागते. इतक्या प्रकारच्या अविद्या तिच्यामध्ये निर्माण व्हायला लागतात, याचं काही मोजमाप नाही. पुढे ते म्हणतात, हे सुबुद्ध अर्जुना, हे म्हणजे बुद्धिमान अर्जुना, त्या काळी त्या गर्भगोलाचा आकार असा प्रकट होतो आहे. हा जो गर्भगोल तयार झालेला आहे अर्जुना, त्याच्याबद्दल 2 मिनिटं. त्या गर्भाला अंडज, स्वेदज, उदबीज आणि जारज असे 4 प्रकारचे अवयव स्वभावता दिसू लागतात. हा जो गर्भ मी निर्माण केलेला आहे प्रकृतीमध्ये, त्याला अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज असे 4 प्रकारचे अवयव हे स्वभावताच असं आहे. काय प्रकार आहे ते पुढे माऊलींनी जरा समजून, तुम्ही काय करा, हे जे ज्ञान माऊलींनी सांगितलंय सृष्टी निर्माण करण्यासंदर्भाचं, हे कृष्णाने एका वाक्यात अर्जुनाला सांगितलं त्यावेळी युद्धभूमीवरती. आणि माऊलींनी पुनर्जन्म म्हणजे कृष्णानेच पुनर्जन्म घेतला आणि माऊली या रूपाने येऊन आपल्याला परत विस्ताराने साध्या मराठी भाषेत सांगितलं आणि समाधीमध्ये जाऊन बसले. का तर सृष्टी चालवायचं काम चालू आहे त्यांचं तिथे बसून. तर हे आपण काय जरी कळलं नाही आणि कळलं तरी ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावं. प्रश्नोत्तरामध्ये आपण जे काही प्रश्नोत्तर पाहूया, जसजसं तुम्ही परत 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 वाचाल ना, तसं तुम्हाला त्याचं आकलन व्हायला लागेल. अवघड गोष्टींचं काय असतं की ते फार वेळा वाचलं, त्याचं चिंतन मनन केलं की ते आपल्याला समजायला लागतं, जे आपण शाळेमध्ये केलेलं असतं बघा तुम्ही साधारणपणे. आता ते समजून सांगतात. पुढे ते काय म्हणतात, आकाश आणि वायू यांच्या संपर्काने गर्भाला पोषक असा रस वाढला असा तो अंडज नावाचा अवयव श्वासोश्वास टाळू लागतो. तर आकाश आणि वायू हे गर्भाला ज्यावेळी घेरतात त्यावेळी अंडज नावाचं एक हे तयार होतं, तो श्वासोश्वास घ्यायला लागतो. पुढे काय होतं, त्या चैतन्य येऊन तो स्पंदन पाहू लागतो. म्हणजे माझी शक्ती त्याच्यात गेलेली असेल तो स्पंदन पाहायला लागतो. पुढे का तो तमोगुण रजोगुण यांना पोटात घालून पाणी आणि अग्नी यांच्या आधिक्याचा उठाव झाला असं स्वेदचा अवय निर्माण होतो. म्हणजे तमो आणि रजोगुण हे पाणी आणि अग्नी यांच्या बरोबर सानिध्यामध्ये आले त्या गर्भामध्ये की त्यांच्यापासून स्वेदच्या नावाचा अवय निर्माण होतो. पाणी आणि पृथ्वी यांच्या उत्कर्षाने आणि नीच अशा तमोगुणाने स्थिर असा उद्बीज नावाचा अवय निर्माण, म्हणजे पाणी आणि पृथ्वी एकत्र आले उद्बीज नावाचा अवय निर्माण होतो. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय परस्पर सहाय्य करणारी होऊन मन बुद्धी इत्यादी सज्ज झाली म्हणजे जारज विभाग सज्ज होतो. आता 5 कर्मेंद्रिय त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे 5 कर्मेंद्रिय कोणते, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, हे 5 कर्मेंद्रिय तयार होतात. नाही, 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय शिन्न गुदद्वारी 5 कर्मेंद्रिय झाले. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याच्याने ज्ञान प्राप्त होतं, डोळे कान नाक, हे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय तयार होतात. आणि तयार झाले की मन बुद्धी यांच्या सहाय्याने सज्ज झाले म्हणजे 4 विभाग तयार होतो. म्हणजे ते जवळजवळ पूर्ण व्हायला येतो. पुढे ते म्हणतात, हे 4 अवयव ज्या जगद्रूपी गर्भाचे 2 हात 2 पाय आहेत आणि भौतिक कार्य स्वरूपाची स्थूल महाप्रकृती त्या गर्भाचे मोठे डोके आहे. म्हणजे काय होतं, हे गर्भ जो तयार होतो 2 हात 2 पाय असलेला, हे भौतिक कार्यस्वरूप जे आहे महाकृती ही तयार होते, त्याचं एक मोठं गर्भाचं डोकं तयार होतं. पुढे ते म्हणतात, सकाम कर्माकडे प्रवृत्ती त्या गर्भाचे वाढलेले पोट आहे. सकाम कर्मापासून निवृत्ती त्याची पाठ आहे आणि इंद्रिय देव योनी त्याची कंबर आहे. छाती मान कपाळ 2 डोळे आहे, 2 कान 8 अवयव. म्हणजे आता त्याचं थोडं वर्णन करतात माऊली की सकाम कर्म म्हणजे त्याचं पोट आहे असं तुम्ही समजा, पाठ म्हणजे कर्मापासून निवृत्ती असं तुम्ही समजा, आणि इंद्रिय जे आहे, इंद्रिय जे आहे ती त्याची कंबर आहे असं समजा, छाती मान कपाळ हे त्याचे डोळे आहेत 2 अवयव असं समजा. थोडक्यात सृष्टी अशा पद्धतीने निर्माण होत असते असं ते इथे त्याच्यामध्ये वर्णन करतात. देदीप्यमान स्वर्गलोक हा त्या गर्भाचा गळा आहे. म्हणजे आता जे आपण जे 7 चक्र बघतो की नाही शरीरामध्ये, त्या चक्रांचंच एक प्रकारे वर्णन आहे. देदीप्यमान स्वर्गलोक हा त्या गर्भाचा गळा आहे. मृत्यूलोक हा मध्यभाग आहे. पाताळ लोक हा त्याचा मानसल भाग आहे. अर्जुना त्याचे बाळसे म्हणजे तिन्ही लोक आहे. अशा एका मुलाला तिने जन्म दिला आहे. ही जी सृष्टी मी निर्माण केलेली सारी जी आतमध्ये असते ती सृष्टी बाहेर निर्माण झालेली, ती जी सृष्टी म्हणजे पाताळ लोक, मध्य लोक आणि स्वर्ग लोक, अशी मी सृष्टी निर्माण केली. मग सृष्टीमध्ये मी प्राणी निर्माण करायला सुरुवात केली. पुढे ते म्हणतात,
84 लक्ष योनी ज्या लेकरांचे कांड्यांचे आणि पेरांचे सांधे आहेत असे बाळ दिवसेंदिवस वाढत आहे. मग याच्यामध्ये 84 लक्ष योनी, 84 लक्ष म्हणजे काय? 84 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या योनी असं आपल्या पुराणात लिहिलेलं आहे. मनुष्य ही एक योनी झाली, कुत्रा मांजर ही एक, कुत्रा एक योनी, मांजर एक योनी, पेडा एक योनी, असे 84 लाख योनी असं आपल्या याच्यामध्ये लिहिल्या. आता शास्त्रज्ञांनी किती शोधल्या आणि किती मध्ये या डिटेलमध्ये आपण जात बसू नये, कारण ते जाऊन तसं फारसा उपयोग होणार नाही. ते मोजत बसण्यापेक्षा आपण काय करावं, साधना करावी. आलं की लक्षात? जसं एखादा दैनंदिन व्यवहारामध्ये याचं साधं उदाहरण देऊ का तुम्हाला? एखादा माणूस आपल्या कॉलनीमधला दुसरा माणूस किती श्रीमंत झाला, कसा श्रीमंत झाला, याची चर्चा करत राहतो. त्याच्या त्यांनी काय करायला पाहिजे, असं स्वतः कसं काम आणि मेहनत करून पैसे कसे जमवायचा विचार करायला पाहिजे की नाही? तर शाळेतला एखादा मुलगा काय म्हणतो की अरे तो आमच्या आमच्या भागातला मुलगा, त्याला इतके मार्क्स पडले, मग तू या कॉलेजला जाणार आहे, त्या कॉलेजला जाईल, तू इतका. अरे पण तुला जर तसं पाहिजे असेल तर तू अभ्यास कर, प्रयत्न कर. एखाद्या घरातली महिला काय म्हणते, अहो ती त्यांची सून आली घरात नवीन, काय काय पदार्थ बनवते ती, त्या सासू सासू तर सुगरण होतीच, ही महाग सुगरण निघाली आहे, ती असं करते तसं करते, मला तर हेवा. अरे हो, हेवा वाटतोय इथपर्यंत बरोबर आहे, पण तुम्ही प्रयत्न केला, शिकला तर तुम्हालाही जमणार आहे. ते 84 लक्ष सगळं समजण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? पांडुरंगा मी बसतो बाबा ध्यानाला आणि नाम जपाला, साधना करून घे, हे सगळं आपोआपच आतमध्ये ज्ञान उमटतं. मग ते ज्ञान शोधायला लागत नाही, हे मी तुम्हाला सत्य आणि खरं सांगतो. आपोआपच आतमध्ये ते गुण निर्माण होतात, आपोआपच बोलणं सुचतं, आपोआपच तुम्हाला जमायला लागतं. साधनेचं हे वैशिष्ट्य. आणि दुसरं प्रकृतीचं काय वैशिष्ट्य आहे माहितीये का? प्रकृती जेवढं आपण कमवायला जाऊ तेवढं ते गुंतवत जाते आपल्याला, अजून गुंतो, अजून गुंतो, अजून गुंतो. त्या गुंतवणुकीतून माणूस सुटतच नाही तो. आलं का लक्षात? साधनेमधून माणूस मोक्षाकडे जायला लागतो, याच्यावरून माणूस अडकायला जायला लागतो. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात की मध्यम मार्ग स्वीकारावा संसारी माणसाने. इतर वेळी संसार करावा, साधनेच्या वेळी साधना करावी. मध्यम मार्ग हा संसारी माणसाकरता. एवढंच होतं की त्याला जरा जास्त वेळ लागतो मोक्षाच्या अवस्थेला जायला, पण तो मार्ग सुखकारक आहे असं बुद्धांचं वचन आहे. ही माया बाळाच्या अंगावर विविध अवयवांवर नाना प्रकारचे नामारूपाचे अलंकार घालते आणि संशय भ्रमरूपी स्तनातील नित्य दूध पाजते, नवे पण वाढत. ते माया कशी, एवढेचे बाळ तिने निर्माण केले 84 लक्ष योनी, ते त्या बाळांना ब्रह्माचं दूध पाजत असते नेहमी. आपल्या स्तनातून ब्रह्माचं दूध पाजतंय, ब्रह्मामध्ये खेळवत राहते माया, आणि ते बाळ जे 84 लक्ष योनीमध्ये भटकत राहतात, असं इथे माऊली वर्णन करतात. पुढे ते काय म्हणतात? विविध सृष्ट्या त्या बालकाच्या हाताची आणि पायांची बोट आहे. हे जे असं आकाशरूपी आणि म्हणजे विश्वरूपी बालक झालेलं आहे, तर त्याची बोट म्हणजे काय झालेलं आहे की एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टी, जसं आपण म्हणतो ना आपली सूर्यमाला, ती सूर्यमाला, ही सूर्य, असे प्रचंड मोठं ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि प्रत्येक योनीत असणारे विविध अभिमान हे त्या बोटातील अंगठ्या आहेत. आणि प्रत्येक योनीमध्ये असणारे विविध अभिमान हे प्रत्येक ज्या 84 लक्ष योनी याच्यामध्ये अभिमान नावाची जी गोष्ट, प्रत्येक योनीमध्ये काहीतरी आहे. सिंहाला वाटतं मी सगळ्यांना मारून खाऊ शकतो, गायीला वाटतं मी त्यांना उपयोगी, प्रत्येक योनीमध्ये काहीतरी अभिमान आहे. तर ही म्हणजे त्या बोटामधल्या अंगठ्या आहेत असं तुम्ही समजा. पुढे ते म्हणतात त्याविषयी जोपर्यंत विचार केला नाही तोपर्यंत रमणीय असलेले बालक, त्याला जन्म देऊन माया वाढवली. म्हणजे हे जे माया जी अशी वाढत 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 वाढतच चाललेली आहे. ब्रह्मदेव हा या बालकाचा प्राप्त काल आहे, विष्णू याचा मध्यान्ह काल आहे, आणि सदाशिव सायंकाळ आहे. हा जो बालक जन्मला आहे ते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून त्याला ब्रह्मदेव हा त्याचा बालकाळ समजला जातो. आणि विष्णू सृष्टीला सगळं पालन पोषण करतात, तिचं वाढवतात, वेळोवेळी अवतार घेतात, म्हणून त्याला मध्यकालाला विष्णू काळ म्हटलेलं आहे. आणि जे सदाशिव आहेत म्हणजे महादेव आहेत, ते काय करतात की सृष्टीचा नायनाट करून टाकतात. जेव्हा सृष्टीचा अंतकाल येतो त्यावेळी ते महाप्रलयात अंत, म्हणून तो तिचा वार्धक्य काल आहे किंवा सायंकाल आहे सृष्टीचा मायेचा, असं आपण समजायला पाहिजे. हे बा अनंत घोडामोडींचा खेळ खेळून दमते व दमल्यावर महाप्रलयाच्या अंतरावर झोपी जाते. आता हे बाळ असं खूप म्हणजे सृष्टी खूप उलथा पालत करते, खेळून खेळून लहान मुलासारखी दमते, जसं लहान मुलं दमतात, मग शांत झोपी जाते, म्हणजे नष्ट पावते.
आणि परत ज्यावेळी ज्ञान परमेश्वर देतो तिला, म्हणजे गर्भनिधान करतो, परत सृष्टी निर्माण होते. हा खेळ सतत चालू असतो. हा खेळ जो आहे हा सतत चालू असतो. याप्रमाणे मिथ्या ज्ञानाच्या घरात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आजच्या कलियुगात आपली पावले कौतुकाने पुढे पुढे टाकते. याप्रमाणे काय होतं की ही चार चार युग बनतात. कृतयुग बनतं, व्यापार युग बनतं, नंतर आता आपण सध्या कलियुगात आहे, कलियुग बनतं. असं हे सारे एका पाठोपाठ एक चालू असतात. विविध संकल्प करणे हा या बाळाचा छंद आहे. हा बाळ म्हणजे काय? प्रकृती. त्या बाळाचा छंद आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांनी जे सारी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याला इथे बाळ म्हटलंय. बाळाचा छंद आहे. अहंकाराचा खेळगडी आहे. विविध गोष्टी निर्माण केल्या, अहंकाराचा खेळगडी. पण अशा मोठ्या बाळाचा नाश एका केवळ ब्रह्मज्ञानाने होतो. म्हणजे काय? ब्रह्मज्ञान नसलं की त्याचा नाश होतो. म्हणजे तो अज्ञानामध्ये सतत अज्ञानातच राहतो, त्याच्यातून तो बाहेर पडत नाही. आता हे बोलणे, आता हे विपुल बोलणे बस झाले अर्जुन. आता मी खूप एवढे श्लोक एवढ्या ओव्या असून तुला खूप विपुलतेने मी सगळं सांगितलं. आता माझं बोलणं पुरं झालंय. तर याप्रमाणे माझी माया विश्वाला पसरवली आहे. तर माझ्या मायाने काय केलं? हे विश्व निर्माण केलंय आम्ही दोघांच्या ह्याच्यामुळे. मायाच्या विश्व प्रसूतीला माझी सत्ता सहाय्य झाली. आणि ह्या मायेने जे विश्व निर्माण केलंय त्याने विराम देतो. थोडस समजायला जरी अवघड असलं कळायला की सृष्टी कशी निर्माण होते आणि ती कशी सांभाळली जाते, तिचा ती नष्ट कशी केली जाते, आणि या दरम्यान अनेक युग, कृतयुग, व्यापार युग, सत्ययुग, कलियुग, हे कसे युग चालतात हे इथे भगवंतानी सांगितलंय. आपण ते पाहिलंय. तसे थोडं गूढ ज्ञान आहे, पण तरी हरकत नाही. माऊलींच्या कृपेने आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये समजलंय. आणि सांगून मी माझ्या शब्दांना विराम देतो. तुम्ही आलात, मलाही वाचन करायला लावलं, चिंतन मनन करायला लावलं, आणि माऊलींनी बोलून घेतलंय, त्यांचे मी आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी पुनश्च एकदा वंदन करतो. आणि तुमच्यातला असाच कृष्ण अर्जुन संवाद आपला चालू राहो, आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञान मिळो आणि ते अधिक गाढ हो, अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं प्रवचन संपलं असं तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम.